अध्यक्ष महोदय, एक महत्त्वाची जी आहे लक्षवेधी आपल्यासमोर मांडत आहे. दिवंगत सचिन कुर्मी हे जे आहे सामाजिक कार्यकर्ते होते, दुर्बल घटकांसाठी कार्यरत होते, एक कर्तव्यनिष्ठ होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्षसुद्धा होते. त्यांनी या माझगाव, भायखळा, घोडपदेव या भागामध्ये जे आहेत त्यांनी बरेच काळ काम केले. त्यांनी अवैध व्यवसाय, अंमली पदार्थ, जुगार, गुटखा, माफिया यांच्या विरोधात जे आहे सातत्याने त्यांनी तक्रारी केलेल्या होत्या. आणि यामुळे त्यांच्यावर जो या लोकांचा जो आहे रोष त्यांच्यावर उद्भवला. कारण का त्यांची जी आहे आर्थिक या लोकांची जी आहे आर्थिक नुकसान जी आहे ते व्हायला सुरुवात झाली होती. आणि याच्यातनं जे आहे त्यांना सदैव जे आहे मारण्याची धमकीसुद्धा दिली होती. आणि त्या अनुषंगाने त्यांनी सातत्याने NC करणं, त्यांच्या बाबतीत तक्रारी करणं ते सुद्धा त्यांनी केलेल्या होत्या. आणि एक दिवस असं झालं की जे आहे 4 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. कशा प्रकारे करण्यात आली? एकदम कोयत्याने जे आहे त्यांची डोकं फोडण्यात आलं, त्यांचा मेंदू बाहेर काढण्यात आला, त्यांचा जो आहे कोथळा जो आहे तो बाहेर काढून ते खेळण्यात आले. अशा प्रकारे जे आहेत पूर्ण एक एक अवयव जे आहेत त्यांच्या शरीरातनं काढून त्या घोडपदेवच्या त्या शशिकांत शिंदेजी त्या भागातले आहेत, त्यांना माहिती आहे. ती जी गल्ली आहे जरा सुनसान गल्ली आहे. आणि त्याचा जो आहे फायदा घेऊन त्यांनी जे आहेत या लोकांनी जे आहेत त्याची निर्घृण हत्या जी आहेत आपण ऐकलं त्यावेळेस सुद्धा जे आहे म्हणजे बीडच्या संदर्भातली जी आहे चर्चा झाली. पण ह्या संदर्भात जे आहे मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारे जे आहे घटना सुरू झालेल्या आहेत हे निदर्शनास आलेले. यामध्ये जे आहेत त्यांच्या पत्नी अनुपमा कुर्मी यांनी जे आहेत त्यांच्या त्या संदर्भात FIR ही दाखल केला. केसेससुद्धा जे आहे कंप्लेंट्स त्यांनी दाखल केल्या. प्रश्न विचारा. प्रश्न 2 मिनिटं याच्या पार्श्वभूमी सांगतो आणि डेव्हलप झाला आता बऱ्यापैकी. प्रश्न विचारा थेट. तर याच्यामध्ये जे आहे त्यांनी जे आहेत त्यांनी विचारण्यात आलेलं आहे की जे गुन्हे ज्या व्यक्तींवर करण्यात आलेले त्यांच्यावर दोषारोप झालाच, पण ते जे आहे प्रमुख आरोपी आहेत त्यांची जी आहे अजूनही चौकशी करण्यात आलेली नाही. त्यांनी नावंसुद्धा दिलेली आहेत. ती जी आहेत विजय कुलकर्णी, शुभम वागसकर, अमर सोरगे यांनी जे आहेत हे जे आहेत प्रमुख आरोपी आहेत. पण त्यांची जी आहे अजून शासनाकडून जी आहे चौकशी करण्यात आलेली नाही. या डिपार्टमेंटकडून चौकशी करण्यात आलेली आहे. आपल्या उत्तरात आपण काही ते म्हटलेलं आहे की जे आहेत त्यांच्याबाबत जे आहे की नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये मयत इस्माचे नातेवाईकांनी काही व्यक्तींचा गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने सखोल तपास केला असता तपासात संशय व्यक्त करण्यात आलेल्या व्यक्तींचा खुनाच्या कटास कोणताही सहभाग आहे. समजा या लोकांचा खुनाच्या ह्याच्यामध्ये सहभाग नाही आहे असे म्हटले तर काही 2 दिवसापूर्वीच जे आहेत ते कुर्मींचा मुलगा श्रेयस हा कॉलेजचा विद्यार्थी कॉलेजला जाताना त्यांना जो आहे थांबवण्यात आलं आणि जे आहे त्याला धमकवण्यात आलं की जी आहे तुला सुद्धा तुझ्या बापाकडे तशाच प्रकारे पाठवण्यात. मला सांगा त्यांची जे आहेत NC केलेली आहेत 30 नावं आहेत. तुम्ही जे म्हटले की त्यांचा सहभाग नाही, मग समजा सहभाग नाही तर त्यांनी येऊन त्या संदर्भात जो आहे त्यांना धमकवण्याचं कारण काय? एवढंच नव्हे तर CDR रिपोर्ट जो आहे तुम्ही या लोकांचा जो आहे तपासला गेलेला नाही. याचा अर्थ असा आहे की जे आहेत यामध्ये वरिष्ठ किंवा जे आहे पोलीस निरीक्षक जे तत्कालीन यांचा जो आहे त्याच्यामध्ये जो आहे काहीतरी साटील होतं. माझी आपल्या या निमित्ताने विनंती आहे कारण का ह्या लोकांवर जे आहे विविध जे आहेत
गुन्हे दाखल आहेत. अमर चोरगे, अच्छा मी जे आहे ते ही जे आहेत जे कागद जे आहेत आपल्यापर्यंत पोचवतो. पण माझी ही या संदर्भात हीच जी आहे विनंती आहे आपल्याकडे. आपण जे आहे लाडकी बहीण या अनुषंगाने बहिणींना फार मदत करताय, पण या लाडक्या बहिणीचं जे आहे आपल्याकडे एक संवेदनशील अशी जी आहे मागणी आहे की या संदर्भात आपण लक्ष घालावं. या विद्यार्थ्याची जे आहे आपल्याकडे जे विनवणी आहे की जे आहे या केस संदर्भात जे आहे ही SIT कडनं चौकशी व्हावी आणि ह्या सर्वांना जो आहे कारवाई व्हावी आणि त्या भागातला जो दहशतवाद जो आहे तो जो आहे संपुष्टात यावा, यासाठी जे आहे आज मी आपल्या सभापतीमार्फत आपल्याकडे विनंती करत आहे. सभापती महोदय, विषय अतिशय गंभीर आहे. जी भायखळ्यामध्ये घटना घडली त्याची सविस्तर माहिती आपण उत्तरामध्ये दिलेली आहेच. त्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जी इथे माहिती दिलेली आहे, आपण ह्यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक केलेली आहे. 6 आरोपींवरती आपण मकोका देखील आपण लावलेला आहे आणि ह्यांच्यावरती कडक कारवाई ह्या आरोपींवरती आपण केलेली आहे. एकंदरीत 2 व्यक्तींमधला आर्थिक व्यवहाराला घेऊन हा वाद झाला होता आणि त्या वादामुळे ही घटना घडली असं चौकशीमध्ये आपल्या निदर्शनास आलं. थेट आपल्या प्रश्नाकडे येतो. आपण जे म्हटलेलं आहे की नातेवाईकांनी जी तक्रार दिली, काही अजून 3 आरोपी आहेत, त्यांची नावं आपण इथे आता घेतलेली ऑन रेकॉर्ड, की ह्यांचा देखील त्या खुनाच्या प्रकरणामध्ये त्यांचा समावेश आहे आणि त्यांची चौकशी केल्याच्या नंतर त्यांचा थेट समावेश ह्या खुनाच्या प्रकरणामध्ये आढळलेला नाही आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. तथापि माननीय सदस्यांनी दिलेली माहिती ही खरी समजून ह्या प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी करण्यात येईल आणि कोणीही दोषी आरोपी असतील, शेवटी व्यक्ती जी गेली मयत झालेली आहे ती आपल्या पक्षाचा ती कार्यकर्ता होती, परंतु अशा पद्धतीने निर्गुण हत्या करणं आणि मुंबईसारख्या शहरामध्ये असे हत्या होणं ही अर्थातच ही बाब काही योग्य नाही. त्या अनुषंगाने आपण सखोल चौकशी आपण अजून करू. आपण म्हटलं की त्याचे CDR हे तपासले गेलेले नाही आहेत, तर त्याची माहिती देखील मी आजच्या आज घेईन. जर का CDR वगैरे तपासले गेले नसतील तर आपण नक्कीच ते CDR देखील आपण तपासायला लावू. आणि खुनाच्या नंतर आपण जे म्हटलं की त्यांच्या मुलाला देखील धमकावलं गेलंय, त्याची तक्रार जर का दाखल झालेली असेल तर त्या तक्रारीची संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यावरती देखील योग्य ती कारवाई केली जाईल. विरोधी पक्ष नेते. सभापती महोदय, अतिशय सिरियस प्रकरण आहे. ज्यांचा खून झाला हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे भायखळ्याचे तालुका अध्यक्ष आहेत. सभापती महोदय, जर सगळं डिटेल्स बघितलं की ज्या आपल्या भुजबळजी ज्यांच्याविषयी बोलले, नाव घेतलं, त्या लोकांनी हा मर्डर व्हायच्या 8-15 दिवस आधी या भागात अशा पद्धतीनं या व्यक्तीला निश्चित वरती पाठवलं जाईल अशा प्रकारे व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या लोकांना सांगितलेलं होतं. याच्यामध्ये तुमच्या उत्तरातच आपण म्हटलेलं आहे की मयत इसम हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता, त्याचे राजकीय क्षेत्रामध्ये अल्पावधीतच प्राबल्य वाढल्याने सदर आरोपीयास त्याच्याच परिसरातील राजकीय वर्चस्व कमी होईल अशी भीती निर्माण झाली होती. आता हे राजकीय वर्चस्व दुसरे कोण? तर त्यांच्यावरच यांनी आरोप केला, त्यांच्या कुटुंबियांनी. बाकीच्यांना तुम्ही अटक केलं, ओके, पण तुमच्या उत्तरातच याचं मला असं वाटतं सगळ्या गोष्टी दडलेल्या आहे की या ज्यांचा खून झाला त्याचे राजकीय वर्चस्व कोणाला सहन होत नव्हतं, तर ते लोक हे नाव मला वाटतं भुजबळांनी सांगितलेलं आहे. वाकसकर विजय उर्फ बुवा कुलकर्णी, अमर चोरगे, सूरज सावंत, यशवंत जाधव, बरेच आहेत, संदीप लोध, मैदान राजरकर, असे 14 ते 16 लोक आहे, कार्तिक मिश्रा. आणि सभापती महोदय, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं, पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये आरोपींना मदत केली आहे, राजकीय दबाव आलेला आहे, काही मंत्र्यांचा याच्यात फोन आलेला आहे असा माझा याच्यात आरोप आहे. आणि मग
अशा पद्धतीनं असताना एक त्या विभागाच्या भायखळा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक मंजुषा परब व दुसरे निरीक्षक हे सुहास माने यांच्याविषयी या नातेवाईकांनी पुरावे नष्ट करण्याचा आरोप सभापती महोदय केलेला आहे. आणि असं असतानाही ज्या पद्धतीनं त्या भागामध्ये मग यमदास गँग आहे, अन्या काळ्या गँग आहे, अशी भायखळा, लालबाग, काळा चौकी या भागात या सगळ्या गोष्टी चालू आहे सभापती महोदय. आणि म्हणून सत्ताधारी पक्षाच्याच एका पदाधिकाऱ्याचं सत्ताधारी पक्षाशी संबंधित असणाऱ्या दुसऱ्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्याला पोलिसांची साथ अशा पद्धतीने या घटनेमध्ये सभापती महोदय मला असं वाटतं ही भगिनी आम्हालाही भेटली आणि त्यांच्या व्यथा जर ऐकल्या तर मला असं वाटतं आजही दहशतीमध्ये भीतीच्या वातावरणात त्या जगतात. आजही त्यांना धमक्या दिल्या जातात. पती तर गेला पण आता मुलाला सुद्धा अशा धमक्या येतात आणि त्याच्यात सेम आरोपी मान्य मंत्री महोदय. आणि म्हणून हे प्रकरण अतिशय सिरियस आहे. राजकीय दबावामुळं कोणताही गुन्हा दाबला नाही पाहिजे. राजकीय दबावामुळं कोणताही गुन्हेगार मोकाट सुटला नाही पाहिजे. आणि म्हणून जे आरोप ज्या व्यक्तींचे नाव आम्ही घेतलेले आहेत या व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे. यांना आपण त्वरित अटक करणार का आणि या कुटुंबियांचं संरक्षणाची जबाबदारी सरकार घेणार का? मंत्री महोदय. शिक्षणाची जबाबदारी ही आमची आहेच आणि अर्थातच ती जबाबदारी ही पार पाडली जाईल. तिथे कुठलीही अडचण येणार नाही. आपण जे म्हटलेलं आहे की पहिला प्रश्न काय विचारला त्यांनी? पहिला प्रश्न काय होता? हे मला वाटतं आपण चौकशी पुन्हा करावी असं आपलं म्हणणं होतं. जे आरोपी अटक करावी असं अशी आपली मागणी होती. हो आणि त्यांना मुलाला संरक्षण चौकशी सन्माननीय विरोधी पक्षनेते ह्याच्यामध्ये आपण चौकशी जेव्हा केली ह्या सगळ्यांना आपण चौकशी करता बोलावून घेतलं होतं. ह्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ह्या खुनाशी संबंध आहे की नाही ही देखील आपण चौकशी केली होती. त्यांचा कुठलाही पुरावे न आढळल्यामुळे आपण त्यांना पण आरोपी करू शकलो नाही. तथापि पुन्हा एकदा आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यांची चौकशी आपण करायला लावू आणि जर का कुठले पुरावे आढळलेच तर आपण त्यांना नक्कीच त्याच्यावरती कारवाई होईल ना. ह्याच्यामध्ये कोणालाही सभापती महोदय सदर व्यक्तींना पाठीशी घालण्याचा कुठलाही संबंध येत नाही. कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित जरी असले तरी सुद्धा त्यांना वाचवलं जाणार नाही. जर का त्यांच्या विरोधामध्ये पुरावे आढळले चौकशी अंती तर नक्कीच त्यांच्यावरती देखील ही कारवाई केली जाईल. शशिकांत शिंदे. सभापती महोदय, मंत्री महोदय उत्तर देत आहे. माझा ऑब्जेक्शन याच्यावरच आहे. 2 मिनिटं थांबणार आहे. आहे तसंच दिलंय. माझी विनंती आहे की तो पटलावरून काढण्यात का यावा. आहे ना रे? हे नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कंसात न्याय प्रक्रियेत तो प्रविष्ट असल्याबाबत आहे. त्यामुळं माझी विनंती आहे की हा चुकीचा शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढावा. बस. बरं ठीक आहे. सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा नेता. सभापती महोदय, या गुन्ह्याची असलेली व्याप्ती बघता मंत्री महोदय आपण उत्तर दिलं. त्यांनी ज्या प्रकारे त्याचा खून केला त्याची भीषणता त्यांनी सांगितली. डेव्हलप करण्यापेक्षा त्यांनी सांगितलं ते मागे घेतील ना. तुम्ही त्या माणसाला न्याय द्याल. अजित पवार गट असा उल्लेख त्यांनी केला. यांनी केलेला आहे. पण ते रेकॉर्डवरून काढावा सभापती महोदय अशी आमची विनंती आहे. बरं ठीक आहे, काढा. रेकॉर्डवरून काढण्यात येते. सभापती महोदय, या गुन्ह्याची भीषणता काय आहे हे त्यांनी व्यक्त केलेली आहे. मेंदू तोडला म्हणजे डोकं फोडलं, त्यातून मेंदू बाहेर काढला, नरड्यातल्या शिरा उपसून काढल्या, पोटामधून त्यांनी सगळं बाहेर काढलं. हे सगळं त्यांनी भीषणता दाखवली. म्हणजे एवढा भीषण खून तिथे झाला. आपण आरोपी अटक केले म्हणून सांगितले. तुमच्या उत्तरामध्ये दानवे साहेब म्हणाले त्याप्रमाणे त्या उत्तरात त्यांनी असं सांगितलेलं होतं की राजकीय वर्चस्व. जे आरोपी अटक केले त्यांचं राजकीय वर्चस्व होतं का? ह्याच्या पाठीमागे जो कोणी आहे त्याचं राजकीय वर्चस्व धोक्यात आल्यामुळे ज्याचा उल्लेख यांनी केला, विजय कुलकर्णी, चोरगे वगैरे ह्या लोकांचा उल्लेख केला. आमचा आक्षेप एवढाच आहे की त्यांच्या पत्नीने स्वतः तक्रार केली आणि यांची नावं घेतली होती. आणि यांची नावं घेतल्यानंतर तपासामध्ये त्रुटी आल्या का? तुम्ही आता म्हणता मी चौकशी करतो. पुरावेच नष्ट केले गेले.
त्यांचा CDR कुठे? आता CDR चेक करायला पाहिजे होता. तक्रार केल्यानंतर एक आरोपी पुण्याला जाऊन ॲडमिट होतो गुन्हा घडायच्या वेळेला, आणि गुन्हा घेतल्यानंतर तो पुण्यामध्ये ॲडमिट होतो. यांचे रेकॉर्ड बघितले, यांच्यावर 3-3, 4-4, 5-5 गुन्हे प्रत्येकाच्यावर आहे. खंडण्या गोळा करणे आणि हे करणं, ह्या सगळ्या गुन्हे असताना या सर्वांनी हा कट रचला, या लोकांना वापरलं आणि तशा प्रकारची घटना करून घेतली. दुसरं, यांना भीती काय नाही, त्यांच्या मंडळींना, पत्नीला आणि मुलाला रोज धमक्या दिल्या जातात. कायदा सुव्यवस्थेची भीती नसेल तर ती व्यथा त्यांच्या दानवे साहेबांकडे त्यांच्या असलेल्या कुटुंबांनी येऊन मांडली असेल. आमचं स्पेसिफिक एवढंच म्हणणं आहे, जर भीती नसेल तर हे बाहेर राहिले तर त्यांच्या कुटुंबाला धोका आहे. ही केस मागे घ्या, नाही तर आम्ही तुमचं खून करून टाकू, तुमच्या वडिलांसारखं तुम्हाला पाठवून देऊ. ही कायदा सुव्यवस्थेची गंभीर गोष्ट असल्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, आपण चौकशी करणार, CDR तपासणार, मग गुन्ह्यात आहे का नाही करणार. FIR दाखल केलं ना त्यांच्या मंडळीने, त्या FIR मध्ये दाखल केल्यानंतर त्यांना FIRच्या खाली चौकशीला तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे नव्हतं. पहिलं तुम्ही यांना FIR दाखल केल्यामुळे ताबडतोब यांना पहिला अटक करून चौकशीला ताब्यात घेणार का? आणि या असलेल्या चौकशीमध्ये जे पुरावे तुम्हाला गोळा करायचे ते आता संपवले असतील, पण ते CDR वगैरे, अरे CCTV फुटेज त्यांनी नष्ट केले. सभापती महोदय, CCTV फुटेज नष्ट केलेले आहेत, पुरावे नष्ट केलेले आहेत. त्यामुळे यांना FIR दाखल, त्याच्या मंडळींनी तक्रार केलेली आहे, हे गुन्हेगार आहेत, यांना अटक करा. त्याप्रमाणे त्यांना अटक करून SIT मार्फत तुम्ही याच्या मार्फत तुम्ही चौकशी करून यांच्यावर कारवाई करणार आहात का? मंत्री महोदय. सभापती महोदय, दोन वेगवेगळे आता इथे विषय समोर येत आहेत. एक तर जो खून झाला, त्या खुनाच्या मागे जे आरोपी होते त्यांना आपण अटक केलेलं आहे. 6 आरोपी, त्यांच्यावर आपण मोक्का देखील लावलेला आहे. हत्या नक्कीच निर्घृणपणे झालेली आहे, त्यांना कुठे पाठीशी घातलं जाणार नाही. आपलं म्हणणं आहे की त्या 6च्या व्यतिरिक्त अजून 3 जण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, ज्यांना वाचवलं जाते असा प्रयत्न काही तिथे पोलीस अधिकाऱ्यांकडून केला जातोय. आपण चौकशी त्यांची केली, चौकशींनी त्यांच्या विरोधामध्ये कुठलेही पुरावे आढळले नाही. आपलं म्हणणं की पुरावे नष्ट केले गेले. तथापि पुन्हा एकदा आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांची चौकशी आम्ही करू आणि त्यांच्यावरती शेवटी चौकशीच्या अंती जे काही आढळेल त्याच्या आधारे आपण कारवाई करणारच आहोत ना. त्यांच्यावर देखील 100% मोका लावला जाईल. दुसरा विषय अध्यक्ष महोदय, आता जे नातेवाईकांना जे धमकवलं जाते त्या बाबतीमध्ये जे काही कलम लागत असेल ती सगळी कलम लावून त्यांच्यावरती आजच्या आजच कारवाई करण्यात येईल. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, हा अत्यंत गंभीर अशा प्रकारचा विषय आणि ज्या निर्घृण पद्धतीनं मारलं आहे आणि तुम्ही बोलता पुरावे नाहीत. प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी पुरावे सादर केलेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक क्लिपही व्हायरल त्या ठिकाणी झाले. त्यामुळे सभापती महोदय, तिथे जाधव नावाचे PI आहेत, एक महिला पोलीस अधिकारी आहे. या ठिकाणी क्लिअर कट वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि त्याच्यामुळे तुम्ही पकडलं कोणाला, जसं मोठा अधिकारी गुन्हा करतो, कोणतरी शिपाई क्लर्कला पकडता तसं दाखवायचं आणि फाईल क्लोज करायची. माझी विनंती आहे की प्रश्न इथे कोण आहे, कुठला आहे, यापेक्षा इथे राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत. त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा नेहमी या ठिकाणी हे राहिलेलं आहे की कोणी असो, कायद्यासमोर कोणी मोठं नाही आहे. आणि त्याच्यामुळे माझी या ठिकाणी विनंती आहे, आपण या प्रकरणाची SIT चौकशी करून सत्यस्थिती त्या ठिकाणी समोर आली पाहिजे. कारण मुंबईत जर अशा प्रकारे एकेकाळी मुंबईत गँगवॉर चालायचं, लोक घाबरायची, कंपन्या चालायचे, पुन्हा आपण गँगवॉर उभं करणार आहोत का? जर एकाचा त्या ठिकाणी हिंमत वाढली, दुसऱ्या ठिकाणी असाच खून करेल, परवा तिसरा करेल आणि मुंबई जी शांत आहे, आर्थिक राजधानी, पुन्हा गँगवॉरनी डोकं वर काढायचं आहे का? माझी आपल्याकडे मागणी आहे की आपण जर SIT नेमलीत तर आपण पाठीशी नाही घालत, आपण शासन SIT नेमणार आहे का, अशा प्रकारची मागणी आहे. मंत्री महोदय. सभापती महोदय, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत. त्यांच्याच अंडर मी देखील गृहराज्यमंत्री आहे. त्यांच्याकडूनच मी सगळं शिकून घेतो. आज गुरुपौर्णिमा देखील आहे आणि म्हणून ते कोणाशी, ते कुठल्याही आरोपींना पाठीशी घालत नाही, ही शिकवण आम्ही देखील आत्मसात केलेली आहे. आणि म्हणूनच वाढीवची माहिती आता समोर आलेली आहे. आपण त्या 3 व्यक्तींचे CDR देखील आपण तपासलेले आहेत. CDRच्या मधून आपण कुठलाही त्याच्यामध्ये आपल्याला काही आढळलं नाही.
घटनास्थळी तिथे CCTV नव्हते, त्यामुळे तिथले CCTV फुटेजेस डॅमेज करून काही पुरावे नष्ट करायचा काही प्रश्न उद्भवतच नाही. आणि अध्यक्ष महोदय, जे पुरावे सादर केले गेलेत हे जे 6 आरोपींना आपण अटक केली आहे, ज्या 6 आरोपींना आपण अटक केलेली आहे त्यांच्यासोबत त्यांनी फक्त हे पुरावे म्हणून सादर केलेले आहेत. त्या पुराव्यासोबत फोटो आहेत म्हणून आपण कोणाला अटक करू शकत नाही. अध्यक्ष महोदय, म्हणूनच मी सांगितलेलं आहे अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, ह्याच्यामध्ये मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी पुन्हा एकदा आपण करू. चौकशी अंती जर का ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही त्याच्यामध्ये आपल्याला पुरावे आढळले तर नक्कीच आपण त्याच्यावरती कारवाई करू. विरोधी पक्षनेते तर या प्रकरणात SITची आवश्यकता आहे. नुसता फोटो नाही, माझ्याकडे प्रचंड मोठे सगळे पेपर्स आहे सभापती महोदय. हे जे लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात ते कशा पद्धतीनं या भागात वेगवेगळ्या गँग चालू आहे, वेगवेगळं गँग वॉर तिथं होतंय, अवैध व्यवसाय चालू आहे सगळा. जे आरोप आम्ही सगळ्यांनी आता मिळून केलेले आहे यांच्यावर आधी सुद्धा खुनाचे आरोप आहे. आणि गृहमंत्री या आरोपींना का वाचवतात हा प्रश्न SIT स्थापन झाली पाहिजे. आमचा पोलीस अधिकारी जे तपास अधिकारी होते त्यांच्यावरच आमचं ऑब्जेक्शन आहे. त्याच्यामध्ये आधीच्या होत्या वरिष्ठ निरीक्षक मंजुषा परब आणि सुहास माने यांच्या तपासावरच आमचं ऑब्जेक्शन आहे बेसिक. आणि म्हणून नव्यानं या सगळ्या गोष्टी व्हायचं तर तुम्ही SIT स्थापन करा. हे पोलीस स्टेशनची ही मंडळी यांनीच पुरावे नष्ट केले सभापती महोदय. आणि मग गृहमंत्री एवढं मुख्यमंत्र्यांचं नाव सांगतात, मुख्यमंत्री गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही, मग आपण SIT करायला का मागे पुढे बघताय. त्यामुळे SIT केली पाहिजे. राज्यमंत्री योगेशजी कदम. सभापती महोदय, सभागृहामधील सर्व सदस्यांचा जो रोग त्या भावना लक्षात घेऊन, सगळ्यांचा रोग लक्षात घेऊन SIT स्थापन करण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.